प्रभाग क्रमांक 9 मध्ये 1000 महिलांना एसटीएमसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण व सिंहस्थ कॉलनीत सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण, 15 महिलांना पैठणी साड्यांची भेट। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीएमसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मधील महिलांसाठी आयोजित नोंदणी शिबिरानंतर 1000हून अधिक महिलांना एमसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते कार्डांचे वाटप करण्यात आले। स्थायी समिती सभापती सौ. लताबाई यशवंत पोद्दार आणि युवा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पोद्दार यांच्या पुढाकारातून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिलांना एसटी प्रवासासाठी आवश्यक असलेले एमसीएमसी स्मार्ट कार्ड सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिबिरात नोंदणी केलेल्या महिलांना या कार्यक्रमात स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले व शिबिरात नोंदणी केलेल्या महिलांमधून पारदर्शक पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात आला। यामध्ये निवड झालेल्या 15 भाग्यवान महिलांना पैठणी साड्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच सिंहस्थ कॉलनीसह परिसरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या यंत्रणेचे लोकार्पण आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। चोरी, चेन स्नॅचिंग तसेच इतर गुन्हेगारी घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे। यावेळी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले। महिलांना सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमसीएमसी स्मार्ट कार्ड उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात स्थायी समिती सभापती सौ. लताबाई पोद्दार, युवा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पोद्दार, भाजपच्या गटनेत्या नगरसेविका सौ. किरणताई कुलेवार, नगरसेविका सौ. पूनमताई शिरसाट, नगरसेवक प्रदीप बैरागी, निनाद पाटील, दीपक कोळी, हेमंत खैरनार, मनोज सोनार, यशोधन पाटील, चेतन माळी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कचवा यांनी केले। अनुप अग्रवाल, आमचे जिल्हाध्यक्ष शंपकर आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज प्रभाग क्रमांक 9 साखर रोड परिसरात आपलं कॅमेऱ्यांचं उद्घाटन झालेलं आहे आणि लोकार्पण झालेलं आहे। सर्वात महत्त्व म्हणजे या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने घरफोडी होत होत्या आणि चेन स्नॅकिंग होत होत्या त्या बऱ्याचशा प्रमाणात 90 ते 95% त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फरक पडेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं कनेक्शन डायरेक्ट एसपी ऑफिस कार्यालय आहे। त्यामुळे आपल्याला कुठलीही घटना जर झाली, चोरी जरी झाली कुठल्या घरी किंवा कुठला चोर कुठल्याही माध्यमातून या परिसरात जरी फिरत असला तरी तो कॅप्चर केला जाईल आणि त्वरित त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। हे सर्वात मोठं आज आमच्या 4 नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही एवढी ग्वाही देतो की येणाऱ्या पूर्ण प्रभागात 9 नंबरमध्ये आम्ही लवकरात लवकर या 2 वर्षामध्ये पूर्ण कॅमेऱ्यांची व्यवस्था करू। आणि दुसरा कार्यक्रम असा होता की आज एसटी कार्डचे आम्ही 1000 महिलांना एसटी कार्ड वाटप केलेलं आहे, जेणेकरून भारतीय जनता पार्टी आणि आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण जे महिला आहेत महिला वर्गाला 50% एसटीमध्ये सवलत झालेली आहे। त्याबद्दल मी देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे आभार मानतो।